भेट घेतलेली आहे उद्धव साहेबांची. काय भेटीमध्ये झालं, काय चर्चा झाली? तुम्ही शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहात का? किती तारखेला तो प्रवेश आहे? 9 तारखेला याच ठिकाणी मातोश्रीवरती माझा प्रवेश आहे. आज प्राथमिक चर्चा सगळ्या साहेबांबरोबर पार पडल्या आणि त्याच्यामध्ये साहेबांनी 9 तारीख दिलेली आहे. 9 तारखेला मातोश्री या ठिकाणी मी माझ्या समर्थकांसह प्रवेशासाठी येणार आहे. बरं, विधानसभेच्या दृष्टीने ही तयारी आहे का तुमची? पुण्यामधनं तुम्ही विधानसभेला उभा राहणार आहात का मशालीचं चिन्ह घेऊन? मी आता पक्षप्रवेश तर केलेला आहे. बाकीच्या पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत ते साहेब ठरवतील. पण मी परत एकदा स्वगृही परतलेलो आहे. म्हणजे तुम्ही आता ऑफिशियली वंचितची साथ सोडली आहे का? हां, आता मी शिवसेना अध्यक्षांची भेटच घेतली आहे, साहेबांची भेट घेतली आहे आणि 9 तारखेला मी प्रवेश करतो. वंचितबाबत काय नाराजी होती? वंचित सोडण्यामागचं कारण काय? वंचित सोडण्यामागचं कारण असं तर ते निकाल तुम्हाला सर्वांना माहिती आहे. परंतु मी वंचितमध्ये गेलो होतो. वंचित मतदारांनी मला स्वीकारलं नाही. त्यामुळं मला असं वाटतं की मी बाळासाहेबांसोबत बोललोसुद्धा होतो की जो मताचा टक्का होता पुण्यामध्ये की तो जो हवा होता तो झाला नाही. त्यामुळं मी शिवसेनेमध्ये प्रवेश करतो. आता राज ठाकरेंना सोडून वंचितमध्ये गेलात आणि आता पुन्हा ठाकरेकडे पुन्हा येत आहे, कसं पाहताय? नाही, पाहायचं काय त्याच्यामध्ये माझी सुरुवात ही शिवसेनेपासून आहे. मी शिवसेनेचा शाखाप्रमुख होतो, शिवसैनिक होतो, शाखाप्रमुख होतो. मी अगदी 2006पर्यंत कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा शिवसेनेचा उपविभागाध्यक्ष पण होतो. त्यामुळं माझा परतीचा प्रवास हा परत एकदा शिवसेनेकडे झालेला आहे. एकूण पुण्यात कसं वातावरण असणार आहे तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गेल्यानंतर? पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझे सगळे सहकारी आहेत आणि त्यामुळं मला वाटतं की यावेळेस पुणे महानगरपालिका असेल किंवा आत्ताच्या विधानसभा असतील याच्यामध्ये एकंदर तुम्हाला पुणे शहरामध्ये एक खडवं आव्हान आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आम्ही उभं करू. एकूण शिवसेनेचे देखील आता 2 भाग आहेत. एकीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे तर दुसरीकडे अशा या दुहीमध्ये तुम्ही प्रवेश करत आहात, काय सांगाल? त्या पुण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 10 नगरसेवक आहेत. त्यामुळं पुण्यामध्ये शिवसेनेची ताकद अगदी सुरुवातीपासून आहे. एक सेकंड प्रवेशानंतर आज बैठकीमध्ये काय मार्गदर्शन काय सांगितलं? कॅमेरा नाही, उद्धव साहेबांनी मी स्वगृही परतल्याबद्दल माझं अभिनंदन केलं की उशीर केला. पण मला वाटतं की मी उशीर केला. मी सुरुवातीलाच मागच्या 2-3 महिन्यापूर्वीसुद्धा राऊत साहेबांना भेटलो होतो आणि त्यामुळं मी साहेबांसोबत बोलल्यानंतर साहेबांनी सांगितलं नाही, मी बोललो होतो त्यांच्याबरोबर. येणाऱ्या विधानसभामध्ये तुम्ही पुण्यातून कुठून इच्छुक आहात? जर तुम्हाला पक्षाने विचारलं तुम्हाला पुण्यातून उभं राहायचं कुठून सांगा? मला 2 पर्याय आहेत. मी खडकवासला विधानसभासुद्धा करू शकतो आणि हडपसरसुद्धा करू शकतो. दोन्ही पर्याय आहेत माझ्यासमोर. एकूण कसं पाहताय शिवसेनेच्या आताच्या इथून पुढच्या वाटचाली? लोकसभेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स असेल किंवा मग या नंतर होणाऱ्या इलेक्शन बाबतच्या तयारीबद्दल कसं वाटतं? काय व्यक्त वाटतं? मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये अगदी सुरुवातीपासून मी वयाच्या 18व्या वर्षी शिवसेनेचे शाखाध्यक्ष होतो आणि मला वाटतं की तेव्हापासून आजपर्यंत 2006पर्यंत मी शिवसैनिकच होतो आणि माझ्या भागामध्ये आजपर्यंत शिवसेनेच्या नगरसेवक माझ्या भागात निवडून आलेले आहेत. त्यामुळे शिवसेनेची एक ताकद अगदी सुरुवातीच्या काळापासून होती आहे आणि मला वाटतं मध्यंतरीच्या या 16-17 वर्षाच्या कालावधीमध्ये भले त्या ठिकाणी एक नगरसेवक शिवसेनेचा होता, म्हणजे थोरवेताई होत्या. आता जरी नसतील तरी आम्ही त्या माध्यमातून पुन्हा एकदा दक्षिण पुण्यामध्ये एक चांगल्या प्रकारची ताकद शिवसेनेची उभी आहे. असं एक शेवटचा प्रश्न, आधी तुम्ही शिवसेना लोकसभा म्हणाला, त्यानंतर मनसे, त्यानंतर वंचित, आता पुन्हा शिवसेना. लोकांमध्ये कसा मेसेज जाऊ शकतो का की हा व्यक्ती नाही स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष बदलत? स्वतःच्या फायद्यासाठी वसंत मोरेंनी कधीच राजकारण केलं नाही.
जी लोकांची पब्लिक डिमांड आहे, कारण मला वाटतं की येणारी ही जी लोकसभा झाली ही लोकसभा मला लढणं गरजेचं होतं, कारण त्या पद्धतीने मी ज्या पक्षामध्ये होतो तिकडून मला सांगण्यात येत होतं की निवडणूक लढायची. मला एकट्याने सुद्धा आज पुणे शहरामध्ये माझं स्वतःचं मतदान नव्हतं, माझा मतदारसंघ नव्हता, तरीसुद्धा मला 34,012 लोकांनी मला पुणे शहरात मतदान केले. म्हणजे मला पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये 34,000 लोक वसंत मोरेला मतदान करू शकतात हे मला दाखवायचं होतं आणि ते मी दाखवलं. त्यामुळं मला वाटतं की माझ्या भागातल्या नागरिक हे माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवतात. त्यामुळे मी कुठल्या पक्षात गेलो काय गेलो यापेक्षा मी आता ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरज आहे त्या ठिकाणी मी आलो. या अगोदरची वसंत मोरे यांची प्रतिमा ही डॅशी तशीच राहणार. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये मी सुरुवातीला सुद्धा मी ज्यावेळेस शिवसेनेमध्ये होतो 2006ला त्यावेळेससुद्धा माझ्यावरती पहिला गुन्हा जो दाखल झाला आहे तो शिवसेनेमध्ये असतानाचाच पहिला गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळं मला वाटतं की त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. जो जनतेच्या हितासाठी जनतेच्या फायद्यासाठी ज्या गोष्टी करायच्या असतील त्याच पद्धतीने लढल्या जातील, परंतु आता हातोड्याबरोबर मशालसुद्धा हातात असेल. पण तुम्हाला पुण्यामध्ये शिवसेनेला त्यांचं संघटनात्मक काम जे आहे स्थानिक पातळीवरती ते अजून स्ट्रॉंग करण्याची गरज आहे असं वाटतंय का? आणि यासाठी तुमचा नाही, शिवसेना पुणे शहरामध्ये शिवसेना स्ट्रॉंग आहे. 10 नगरसेवक शिवसेनेचे पुणे शहरामध्ये आहेत आणि मला वाटतं की पूर्वीच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं 2009च्या अगोदर कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ असेल, मावळ मुळशी असेल, या भागामध्ये सुद्धा शिवसेनेचे आमदार पुणे शहरामध्ये होते. त्यामुळे पुणे शहरामध्ये आणि पुणे शहराच्या आउटस्कटला शिवसेनेची ताकद आहे आणि ती ताकद आता आम्हाला दाखवण्याची परत एकदा संधी मिळेल. सोबत कोण कोण येते तुमच्याबरोबर? माझ्यासोबत ज्या 12 मार्चला ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत ते सर्व पदाधिकारी माझ्यासोबत 9 तारखेला इथं असतील. धन्यवाद.